मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर जब्बार पटेल यांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुन्हा एकदा मी तेच सांगते की औपचारिक परिचयाला फाटा देऊन आपण हा कार्यक्रम पुढे नेत आहोत. मंचावरची सगळी मंडळी आणि आज उत्साहाने सुनीताबाईंचं स्मरण किंवा त्यांच्या आठवणी आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून आज जी सगळी मंडळी आली आहेत सकाळी. वास्तविक आता हे साहित्य संमेलन असं म्हटलं म्हणून मी अरुणाला सांगत होतो की साहित्य संमेलन म्हटल्यानंतर इथे मी आता काय करतो आहे मला कळेना. साहित्य संमेलन लक्षात घ्या, माझं असं एक कटाक्ष आहे की काय नाट्यसंमेलन असेल सिनेमाचं काय असेल तर जावं, कारण दोन प्रांत आहेत माझे. तर साहित्य संमेलन म्हणजे हे रेखावर म्हणले हा कोण डोडूबुड करतो इथं कशाला आला हा वगैरे. तर ते सगळे तुमचे राग समजून मी बोलतो आहे की मला बोलवल्याबद्दल हा कुठे गेला नितीन, तर तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही तुमच्या मंचाचं मला सांगितलं. कदाचित त्यांचं असं म्हणणं होतं की जरा पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांची जवळीक वगैरे या अर्थाने त्यांनी कदाचित ते केलं असेल. पण हा जो शिरीष बोलले त्याप्रमाणे किंवा मिलिंद बोलला, हा जो एक आतला कणखरपणा असतो किंवा आमच्या देशपांडेंनी सत्यशीलनी जे सांगितलं त्या सगळ्यामध्ये एकच गोष्ट अशी असते की एक आपल्याशी प्रामाणिक राहणं हा एक भाग जो होता सुनीताबाईंचा तो विलक्षण होता. यात मला पुन्हा सांगण्यासारखं काही नाही, कारण अनेकांना तो अनुभव पण आला असेल. एक असं होतं की पुरणच्यावर राहिल्यानंतर त्यांना सांभाळणं एक हे सगळं तर भाग झाला, पण एक सगळ्या पद्धतीच्या कलावंतांना शिस्तीचं एक उदाहरण देणं आणि ते मुद्दामून काहीतरी केले असं नव्हतं. आता उदाहरणार्थ हा कविता वाचनाचा तो कार्यक्रम होता. पहिल्यांदा त्यांनी टाटामध्ये ते केलं होतं NCPमध्ये. ते त्यांनी असं बंदिस्त ठेवलं, बाहेर फारसं येत नाही ते. पण त्यावेळेला सुद्धा ते कार्यक्रम करायचे तर थिएटर अकॅडमीने ठरवलं की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्ही करूया म्हणून इथे एका सभागृहामध्ये यायचं. आता आम्ही नाटकातील मंडळी आमची जवळजवळ थिएटर अकॅडमीमध्ये 80-90 पोरं होती. जेव्हा पहिल्या दिवशी कार्यक्रमाला गेलो, 2 दिवस होता कार्यक्रम, तर मी 7चा कार्यक्रम होता, 7ला 5 कमी असताना गेलो. ते म्हणे की आलेत का हे दोघं, म्हणजे एक शक्यता अशी असते की 7 वाजताचा कार्यक्रम म्हणजे पुलं आणि ते दोघं 7ला 5 कमी असता येणार. तर आमचे अण्णा राजगुरू म्हणाले नाही ते 6:30पासूनच इथे आहेत. 6:30पासून म्हटलं कविता वाचनाचा कार्यक्रम आहे, काय 2 लाईट लागणार, हे दोघे बसणार आणि का माईकची व्यवस्था आणखीन काय असणार आहे. पण तुम्हाला मी सांगतो कविता वाचनाचा कार्यक्रम, पण अर्धा-पाऊण तास आधी येऊन माईकची एकदा तालीम घ्यायची, लाईट्स केव्हा येणार जाणार, कोण कुठे बसेल आणि आलेले लोक कुठे असतील हे सगळं अर्धा तास याची तालीम. मी म्हटलं अरे कविता वाचनाचा कार्यक्रम आहे, नाटकाच्या प्रयोगाला सुद्धा नट अगदी 5 मिनटं आधी येतात आणि रंग लावून काम करतात. म्हणजे तुम्ही कल्पना करा की त्यांचा जो गंभीरपणा होता हा यातला. म्हणजे त्यांची माझी त्यावेळची पहिलं म्हणजे पुलंची माझी आधीची ओळख, पण सुनीताबाईंची ओळख ही अशी झालेली. घरी गेलं तरी सगळं म्हणजे आपाप तुम्ही दार उघडल्याबरोबर इथे काहीतरी शिस्त आहे बुवा असं. तुम्हाला कोणाला वाटलं कोणाच्या घरी जाताना काही असं की बुवा इथे काही लोक म्हणतात आमच्याकडे असे आहे, आमच्याकडे पुणेकरांना सवय ते लिहितात बोर्डवर. तसं ते त्यांच्याकडे काही लिहिलेलं नव्हतं, ते बोललेही नव्हत्या. पण पहिल्यांदा त्या घरात जायचं म्हणजे एक काय ॲम्बियन्स म्हणतो आपण असं काहीतरी होतं की दार म्हणजे घंटा वाजवायची तरी किती दाबायची म्हणजे दार उघडेल आणि गोऱ्या बाई अशा येतील. एकदाच दबायची होती ना, 2दा काय दबलीत तुम्ही असं काहीतरी येईल अशी भीती इतकं कुठंतरी होतं ते. म्हणजे एके दिवशी इतकं त्यांचं ठरलेलं असायचं की एकदा मी काहीतरी बोलता आहे मनोहर तरी असं नाही, पण जनरली असं म्हटलं की जरा तुम्ही जास्तच बाईंना त्रास देता असं, तेवढी जवळीक होती माझी.
हो का? हे तुझं लाडके व्यक्तिमत्व आहे का तुझं? हे माझं नाही म्हणलं, सगळं महाराष्ट्र सगळे लोक म्हणतात. हो ना? बरं, तू चहा हवा आहे तुला? हो, ये आज स्वयंपाकघरात ये. स्वयंपाकघरात म्हणलं, स्वयंपाकघरात का बोलवतात? तर लाडक्या व्यक्तिमत्वाची परीक्षा असा त्यांचा विषय असावा मनात. तुला वाटतो ना हा लाडकं व्यक्तिमत्व तुमच्या सगळ्या लोकांचं, तुला एका मिनिटात मी दाखवते. तर मग चहा वगैरे जाता म्हणा की अरे भाई जरा उघडते का रे? तर ते भाई बाहेर होते. म्हणले हो. मग मी आलो बाहेर, दाराजवळ उभा राहा. म्हणलं बरं. अरे जरा फॅन लाव रे थोडा. तर त्या पॅनेलवरती जवळजवळ 8-10 स्विचेस होती आणि मी भजा बघितली. पुलं एक दाबतात पंखा लागत नाही, दुसरा दाबतात पंखा लागत नाही. मला म्हणाले जाऊन बैस तू, आता गंमत बघायची. आणि मग त्या दारात येऊन अशा उभ्या राहिल्या, काय बोलले नाही. आणि ते नुसते एकामागे स्विचेस बघत होते. माहीत झालं. आणि त्यांनी बघितलं, तू काय बघतो, तू लावायचं नाही का? म्हटलं अरे भाई आपण या घरात किती दिवस राहतोय? तो म्हणाले जब्बार मला वाटतं आम्ही किती झाले, 19-20 वर्ष झाले असतील नाही का, गडबडले ते. तर मी म्हटलं हो भाई ती किती वर्ष झाली हे नाही महत्त्वाचं, यातलं कुठलं स्विच पंख्याचं आहे हे तू अजून मला माहीत नाही, तू मला सांगतोस की काय? आणि हा मुलगा मला सांगतोय हे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. काय संबंध आहे लाडक्या व्यक्तिमत्व? त्याला घरातला स्विच लावता येत नाही, तो मनुष्य कसं लाडकं व्यक्तिमत्व असेल? हे असं दोघांच्याबद्दल नातं होतं. आणि गंमत सांगतो, कधीही कुठल्याही गोष्टीबद्दल मी त्यांच्याकडे करुणाने पाहिलं आहे, सिंपतीने पाहिलं आहे बहिणीच्याकडं. आणि काही असं काही लोकांची ती समज आहे की इव्हन सुजांच्यावरती काही नाटकं पण झालीत, त्याच्यामुळे इतकं हळूवार, अरे भाई तुझं कसं काय असं. मला बघवे ना, म्हटलं काय चाललं आहे. आणि मग मी इंटरव्ह्यूला गेलो. म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला ते असे दोघं एकमत बोलत होते? आणि आमचा तर्क असा आहे कारण गंभीर प्रसंग आहे, त्यामुळे दोघे असे. म्हटलं अजिबात नाही, ते असं कधी बोलत नसत. त्यांचा आवाज हा वरच्या पट्टीतलाच होता, खालच्या पट्टीत कधी बोललं आहे त्याला भाई काय वगैरे म्हणून असं सगळं. पण एक त्याच्यात अशी गोष्ट आहे की या सगळ्यामध्ये उत्तम पुस्तक कुठलं आलं आहे बाजारामध्ये, उत्तम कविता काय आली आहे, हे सगळं. आणि हे कविता आणि ते मुद्दाहून मी म्हटलं नितीनला की सुरुवातीला एकदा तुम्ही त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे आणि कविता याबद्दल एकदा, म्हणून तुम्ही तो भाग बघितला, तो आहे यूट्यूबवरती अवेलेबल, तुम्ही जरूर बघा. त्यात अनेकांच्या कविता आहेत, आरती प्रभूंच्या कविता आहेत, बोरकरांच्या कविता आहेत, तो बघण्यासारखा भाग आहे. पण एक छान असं एक त्यांची जी एक नजर होती काय आहे. मला एक होतं विदूषक हा सिनेमा करायचा होता. तर मी भाईंना खूप मागे लागेल की बाबा भाई एक सिनेमा लिहा ना तुम्ही. गुळाच्या गणपर्यंत त्यांनी सिनेमाचा इतका धसका घेतला होता, तर म्हणाले मला हा विषयच नको काढूच, सिनेमा हा विषय. म्हणजे खूप परस्वेट केल्यानंतर एकदा म्हणाले ठीक आहे काय हरकत नाही. 39 वर्षाच्या नंतर त्यांनी ते एक होतं विदूषक लिहिलं आहे. आणि म्हणाले आता यावेळेला पद्धत वेगळी आहे, कारण मी लिहिलेलं मी केलं आहे, तर तसंच ते मी केलेलं तू करतो आहेस आत्ता. त्यामुळं पटकथा संवाद लिहित असताना तू बरोबर असलं पाहिजे. मी स्वतंत्रपणे लिहिणार नाही ना, वेगळा पायंडा त्यांनी केला. तो म्हणजे ते डिक्टेट करायचे आणि मी लिहून घ्यायचो. संवाद वाचायचे आणि म्हणा की काय वाटतं हा लक्ष्मीकांत बेर्डे असं बोलणार आहे ना, तो जब्बार असं नाही बोलणार, तो असं बोलेल. असं करून आम्ही जवळजवळ महिनाभर ते स्क्रिप्टचं काम केलं. मुद्दा असा होता की त्यातल्या लावण्या हा मुद्दा होता. त्या दोघांनाही असं वाटतं की लावण्या शारीरिक अशा स्त्रीच्यावर, की सगळ्या लावण्या अशाच तू अशी दिसते, बांधा असा आहे वगैरे वगैरे. तर दोघांना असं वाटतं की लावणी खूप वेगळी आहे. तू फिल्म करतो आहेस ना, तर तुझी काही ती लावणी वेगळी हवी. मग कुणी करायच्या? तर आणणार तर नव्हते माडुगोवर त्यावेळेला. तर म्हणाले मग एक डोक्यात आलं. स्वयंपाकघरातून आल्या सुनीताबाई म्हणाल्या की एक मला सुचतंय जब्बार, तू बघ म्हणजे महानोरची जी शब्दकळा आहे खूप वेगळी आहे, रोमॅन्टिक आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि खूप छान आहे. आणि स्त्रीचं वर्णन निसर्गाच्या अंगाने आलं तर मला वाटतं तुझ्या लावण्या वेगळ्या होतील. ही सूचना मला सुनीताबाईंनी दिली. तेव्हा पहिली लावणी ही त्यातली
भानवने लिहिली, भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग, बाई श्रावणाचं ऊन मला सोसेना, पिवळ्या पंखाचा पक्षी नावं सांगेना. आता ही अशा पद्धतीची लावणी ही मराठीमध्ये यापूर्वी कधी आलेली नव्हती. तर अशा पद्धतीने त्या दोघांचं इन्व्हॉल्वमेंट होतं त्या ह्याच्यामध्ये. आणि एक ठिकाणी शोळ आले की हिरव्या मोराची थुई थुई थांबेना. तर त्या आतून आल्या म्हटलं की मोर तर असा हिरवा निळा असं आहे ना, हिरव्या मोराची थुई थुई साचणं कसं आहे. तर म्हणले आता काय बघायला लागेल. त्यामुळे एक काम करा ना की हिरवाही आहे निळाही आहे. तर त्या गाण्यामध्ये जी आहे हिरव्या मोराची थुई थुई थांबेना, निळ्या मोराची थुई थांबेना, त्या हिरव्या आणि निळ्या या दोघांचं कॉम्बिनेशन हे सुनीताबाईंनी त्यावेळेला केलेलं. तर हे असं त्यांचं व्यक्तिमत्व. आणि केव्हा ते एकदा FTIमध्ये बघताना ना वंदे मातरमधले 2 लीळं अजून शिल्लक आहेत. ती वंदे मातरमची 2 लीळं पाहिली आणि सुनीताबाईंचा चेहरा इतका फोटोजेनिक होता. मी त्यांना म्हटलं सुनीताबाई तुम्ही काय सुंदर दिसताय आणि काय सुंदर काम केलं आहे ना, मला माहिती आहे. पण त्यानंतर मी प्रण केला आहे की मला कॅमेऱ्यापुढे जायचं नाही. मग काही कारण नव्हतं त्यांनी मला सांगायचं. पण कारण नंतर काळ आहे ना मराठीचा सगळा, माडगूळकर, राजा परांजपे, केवढ्या गोष्टी झाल्या. पण मी कधी तुम्ही आठवतं का सुनीताबाईंचा चेहरा तुम्ही सिनेमा बघितला. इतकं उत्तम अभिनय गुण असून सुद्धा त्या सिनेमाकडे वळल्या नाही. म्हटलं आता बघूया असं म्हणतायत. तर विजय तेंडुलकरांनी उंबरठ्याचं स्क्रिप्ट लिहिलं. त्यात एक सासूचं कॅरेक्टर आहे, प्रेमळ आणि करारी असे. तर तेंडुलकरांची पण चेहऱ्यावर त्यांची एक मिशिफ असते चेहऱ्यावर असायची. पण म्हणलं एक काम कर, कोण डोक्यात आहे तुझं हे काम करायला, फार महत्त्वाचं कॅरेक्टर आहे स्मिताच्या सासूचं. तर म्हणलं हो बघूया. एक काम कर ना, भाईकडे गेलास तू तर सुनीताला विचार, ती योग्य आहे या कॅरेक्टरला, ती स्मिताला कशी कंट्रोल करील आणि काय. आणि मला म्हटलं हो खरं. मी पर्यंत पुढं म्हटलं भाई असं तेंडुलकर म्हणाले की सुनीताबाईंनी हे काम करावं. फार सुंदर कल्पना आहे. म्हणजे तुझे बापडे पण बोललास पुरणचं सुंदरच आहे. अगं सुनीता इकडे हे बघ, हे जब्बारने फार चांगली कल्पना आणली आहे. त्याच्या नवीन सिनेमामध्ये ते स्मिताच्या सासूचं काम आहे ना, मला असं वाटलं त्यांनी जे वर्णन करेल तर परफेक्ट आहे. मला वाटतं तू करते आता. जब्बार तुला मी मागेच सांगितलं आहे, तो तुझा कॅमेरा माझ्यापासून 100 फूट लांब ठेव, माझा काही संबंध नाही. तरीसुद्धा भाईने मी 15 दिवस त्यांनी हो म्हणावून थांबलो नाही. त्यांनी शेवटपर्यंत दाद दिली नाही. तर असं हे सुनीताबाईंचं एक व्यक्तिमत्व होतं. आणखीन एक मला त्यांचा एक जबरदस्त मोकळेपणाचा भाग वाटतो म्हणजे मोहन वाघनी पुलंचा जो पुतळा ह्याला लावला आहे आपल्या अकादमीला, त्याचा फोटो काढून आणला होता. तर वहिनी बघा ना कसं वाटतंय तुम्हाला. कोण आहे हा. मोहननी बाईकडे बघितलं, कारण कोण आहे असं म्हणण्याचं मोहन वाघ लटपटला एकदम. तो म्हणाला तर कोण आहे काय. आणि मग म्हणजे बहिणी हा भाईंचा पुतळा अकादमीच्या समोर उभा राहणार. माझा नवरा हो, हा माझा नवरा नाही आहे. दमछाक झाली होती. पुतळा तयार झालेला होता आणि आता लावायचा. मोहनला म्हणायचा गप्प बैस, नंतर बघू काहीतरी. त्याला ते अजिबात लावून होतं. बोलताना काय शब्द वापरला, हा माझा नवरा नव्हे. हे वाक्य बोलायला तुम्हाला वाटतं, सोपी गोष्ट नाही इतकी. महाराष्ट्रात एवढं मोठं ती अकादमी व्हायची आहे, त्यासमोर तो पुतळा उभा राहायचा आहे आणि बायको आणि सुनीताबाई देशपांडे म्हणत आहेत हा माझा नवरा नव्हे. आता आमच्या सिनेमाची भाषा म्हणजे कट्टू. तर नंतर केव्हा ते तो पुतळा उभा राहिला आणि हा जो कवितांचा कार्यक्रम झाला आहे तो मोहनवाणी सांगितलं की वहिनी अकादमी सुरू झाली पण तुमचं काही म्हणून असावं पुरणच्या बाबतीत असा आग्रह केला. मग आम्ही आग्रह करून त्या कवितांचा कार्यक्रम इथं फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शूट केला तो तुम्ही असा कवितांचा कार्यक्रम. ते मोठं ते म्हणे तयार नव्हत्या त्या. म्हटलं बहिणी असं नका करू, ते राहू दे ना. ठीक आहे म्हणे चला
त्याकरता मी करते ते म्हणून त्यांनी ते दिलं. नंतर एक तिथे फिल्म फेस्टिवल झालं. मला त्यांच्या एक काय म्हणतो मग तिला एक रसास्वादाची आणि वेगळी त्यांची प्रतिमा आहे, त्यांच्या नाजूकपणाची पण आहे. तर तिथे माझा नातू होता कबीर, तो झाला 20 वर्षाचा. तो छोटा 8-9 महिन्याचा होता. तो पुरणचा पुतळा उभा होता. मी तेंडुलकर, सतीश शाळेकर, आम्ही त्या अशी कट्ट्यावर बसलो होतो आणि तो सारखा असं जायचा आणि चौड्यावर उभा राहायचा आणि बघायचा वरती. हा माणूस हलत का नाही असं वाटत असावं त्याला, तर त्याला आठवत नाही. तेवढ्यात आमचा एक फोटोग्राफर मित्र होता, त्यांनी असा एक फोटो काढला की तो चौड्यावर बघतो. खाली बाबा बोरकरांच्या लाईन आहे, तुम्ही बघितलं, तुझाच तू आनंद यात्री. आणि रे तुझाच तू आनंद यात्री, तो पोर लहान आणि पुरणचा पुतळा आणि संध्याकाळची वेळ होती, असा पिवळा प्रकाश पडलेला पुरणच्या चेहऱ्यावर, सुरेख असा तांबूस आणि पिवळा प्रकाश. आणि तो फोटो काढला, मला आवडला. म्हटल्यानंतर मला कॉपी दे. आणि तो घेऊन मी धारिष्ट्याने म्हणलं आपण दाखवूया म्हणून वहिनीने दाखवला. अरे काय सुंदर फोटो काढला हा, कोण आहे हा? म्हटलं तुम्ही त्या कबीरला तर भेटता माहिती ना. ओ हा कबीर आहे का? हो. अरे जब्बार, हे लहान पोर, तो तांबूस पिवळा प्रकाश, भाई काय सुंदर दिसतोय रे. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह बदलल्यानंतर तुमचा रसास्वाद सुद्धा बदलतो. हे जे कवितेचं मोठेपण आहे ना, हे कवितेचं मोठेपण त्या बाईंच्याकडे होतं. आणि त्यांना ती गोष्ट कळत होती की तोच पुतळा, लाईट बदलला आणि सगळं ॲम्बियन्स बदलल्यानंतर तोच पुतळा किती जीवघेणा होतो, असा तो भाग होता. आणि पुरणची जी डॉक्युमेंटरी मी केली त्यावेळेला याचा उगम असता. त्या बोलल्या, त्या प्रवास करत असताना अनिलांची कविता भाईंना म्हणायची होती. सारेचं काय अशी कविता आहे, मला आठवत नाही त्याचा. ते सहा दिवे वंदावले, पुढे काही आठवे ना त्यांना. त्यात सुनीतांनी पुढची ओळ म्हटली. तर म्हणाले, अरे छान आहे ग हे सुनीता, हा कवितांचा कार्यक्रम म्हणून करूया. म्हणजे गाडीत प्रवास करत असताना एकमेकांच्या साथीने, म्हणजे समबडी ड्रायव्हिंग अँड समबडी ॲकंपनिंग, त्या दोघांचं किती म्हणजे कुठे गाडीत सुद्धा ते कविता प्रेम होतं. यामधून त्या कविता वाचनाचा कार्यक्रम झाला असा. तर मला सांगायचं असं की एक कठोरपणा, पण कठोरपणा म्हणजे केवळ काहीतरी सिद्धांत मांडायचे वगैरे असला काहीतरी साहित्यिक अट्टा, असा अट्टाच नव्हता त्यांचा. म्हणजे काहीतरी हे असं करायचंच आहे मला वगैरे, हा इजम आहे वगैरे, असं नव्हतं. की निव्वळ मनाला वाटतं आणि माणुसकीच्या नात्यावर ते करता येतं, इतकं साधं होतं. जसं आता शिरीष म्हणाला की ते म्हणाले भाषणं काही करायची नाही काय. मी म्हटलं असं नाही आहे, तो एक सरकारी प्रकार आहे करायचा. का तुम्ही ना काही होती ते येणार, मी येणारच नाही आहे. तो शेवटी त्यांना मान्य केला. आणि विलासराव देशमुखांनी फक्त एकच वाक्य उच्चारलं की महाराष्ट्र तुमच्या दुःखात सामील आहे. या पलीकडं म्हणजे इतकं ती हे होतं की ते एकच वाक्य बोलू शकले, मुख्यमंत्री असून. मला म्हणाले एक वाक्य तरी महाराष्ट्रातर्फे बोलायला पाहिजे. तर असं हे सुनीताबाईंचं व्यक्तिमत्व होतं. अतिशय लोभसमानं, उत्तम, ग्रेट. आणि त्यामुळं त्यांच्याशी गप्पा मारताना सुरुवातीला दडपण असायचं, नंतर मला कधी दडपण आलं नाही. म्हणजे उलट मला छान वाटायचं त्यांच्याशी बोलायला. आणि ज्या पद्धतीने शिरीष म्हणाला की त्यांनी काळजी घेतली बाईंची, मी सांगू तुम्हाला कुठंतरी त्यांना कळत होतं. आणि फार अवघड आहे असं म्हणणं की हा माणूस नाही राहणार आहे, जाणार आहे. पण त्या बाबतीतली जी तटस्थता त्या ती काय शिरीष, ती तटस्थता खरोखरच जबरदस्त होती. म्हणजे पार्किन्सनचं ते जबरदस्त व्हिडिओ पाहिजे अमेरिकेला. मग आम्ही वेगवेगळ्या पोझिशनमध्ये व्हिडिओ वगैरे केले होते. त्या सगळ्यामध्ये मला त्यांचं आवडलं असं की एक कणखरपणा त्यांचा हा असायचा. महाराष्ट्र भूषण मिळाल्यानंतर भाषण करायचं होतं. तर भाई म्हणाले की मला काही म्हणायचं आहे, पण मी आता भाषण करण्याच्या ह्याचं नाही, पण सुनीता वाचेल. भाईने लिहिलेले शब्द, महाराष्ट्र भूषण, पहिलं महाराष्ट्र भूषण घेत असताना पूर्ण जे लिहिलेलं भाषण आहे,
भाषण जे लिहिलं तर तुम्ही वाचलं, तुम्हाला काय वाटेल हा भाग वेगळा. पण एक उत्तम अभिनय गुण असणाऱ्या बाईनी आपल्या नवऱ्याने लिहिलं एक भाषण, तेही आभाराचं भाषण, तुम्ही जरूर पहा. ज्या पद्धतीने त्या काळामध्ये त्यांनी भाषणात म्हटले की कुठलंही राज्य दंडुकशाहीनी चालत नाही, गुंडगिरीने चालत नाही, हे त्यावेळेला मनोहर जोशी त्यावेळेला होते मुख्यमंत्री आणि मी डॉक्युमेंटरी करत होतो. तर मला त्या भाषणाचा भाग घ्यायचा होता. तर मनोज म्हणजे आमच्या शासनाचा असेल त्यात तू क्लिप घे. मनोहर, तुमच्या शासनातली क्लिप जंबाला नाही घेता येणार, त्याचं त्याला जे शूट करायचं आहे ते करू दे. तुम्ही जागा देणार का कॅमेराला? द्या, नाही तर देऊ नका. आता मनोहरशी काय म्हणा, नाही देतो आम्ही जागा तुम्हाला, म्हणून त्यांनी जागा दिली आणि आय शॉट इट. त्या फिल्ममध्ये सुनीताबाई स्वतः बोलत आहेत. म्हणजे पुनर्ने लिहिलेल्या शब्दातला कणखरपणा किती अधोरेखित करायच्या, कुठल्या शब्दाला निवेदक बसले तिथे तर कुठल्या शब्दाला काय जोर द्यायचा आणि काय करायचं वगैरे वगैरे, हे इतकं उत्तम त्यांनी केलेलं होतं. हे दुहेरी भूमिका आहे. म्हणजे एका बाजूने नवऱ्याचं भाषण, असं नाही तर पु ल देशपांड्यांचं भाषण, आणि महाराष्ट्राला उद्देशून समोर सगळे मंत्री वगैरे बसलेले आहेत आणि मोठ्या धाडसानं त्यांनी म्हटलं की राज्य चालवण्याचं काम असं नसतं. समोर जी माणसं असतात त्यांना समजून, त्या जनतेला समजून राज्य करायचं असं सांगणं, असं केलेलं. तर अशा या सुनीताबाई आहेत. खूप बोलता येईल, पण केवळ आता मला उद्घाटन करायचं होतं. म्हणजे माझ्या मते खरं तर हे लादलं गेलं आहे माझ्यावर. म्हणजे मी काही साहित्याकडून मी काही एकही पुस्तकं लिहिलं नाही आजकाल, पण म्हणजे मी शब्दांकन काहीच केलं नाही आजपर्यंत. पण मला हा मान दिला असाहित्यिकाला, अधिक अशा काय म्हणायचं, एका प्रोझियाक काय म्हणतात ती सांगेल तुला, मौजेची संपादिका बसली. प्रोझियाक म्हणजे गद्य स्वरूपाचा माणूस, त्याला मला सुनीताबाईसारख्या अत्यंत रसाळ, उत्तम रसिक आणि उत्तम भाषा करणाऱ्या बाईच्या नावाच्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याचं एक पापकृत्य जे झालं त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. थँक्यू.